अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 43वे वर्ष आहे. अर्थात आतापर्यंत सप्ताहाच्या माध्यमामधून तुम्ही 43 गुणिले 8 एवढे बाबा वाट लावलेले आहेत. म्हणजे बुक्का वगैरे लावून सगळ्या प्रकारचा आदरातिथ्य करून एवढे बाबा तुम्ही वाट लावलेले आहेत. म्हणजे अर्थात अगदी आदरातिथ्य करून, नाही का. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, आतापर्यंत या 43 वर्षात या अभंगावर कीर्तन कोणी कोणी ऐकलं तुमच्या सप्ताहामध्ये? नाही ऐकलं, नाही का. मग आज ऐका. कीर्तन प्रवचन हा टाइमपासचा विषय नाही. कीर्तन प्रवचन हा प्रौढीचा विषय नाही. कीर्तन प्रवचन तुमच्यावरती इम्प्रेशन टाकण्याचा हा विषय नाही. धंद्याचा तर हा मुळीच विषय या ठिकाणी नाही. यामध्ये हास्य विनोद ठीक आहे. हास्य विनोद सुद्धा महत्त्वाचा आहे. विनोद सुद्धा कोणालाही करता येत नाही. जे विनोद करतात त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल त्या ठिकाणी, नाही असं काही नाही. परंतु दांडेकर मामा सांगायचे, कीर्तनाला विनोदाची झालर असावी, पण विनोद म्हणजे कीर्तन नाही, ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपण कीर्तन श्रवणाकरता आलेलो आहेत याचं भान अगोदर श्रोत्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे, की आपण या धर्म मंडपामध्ये कशासाठी आलेलो आहेत? कीर्तन श्रवणासाठी आलेलो आहे. आणि म्हणून या धर्म मंडपामध्ये कीर्तनच झालं पाहिजे, ते मर्यादेमध्येच झालं पाहिजे. आपण सुद्धा आपलं जीवन असं बनवावं की कीर्तन श्रवण करत असताना कीर्तनाच्या मर्यादेमध्ये जर कीर्तन न करणारा जर महाराज आला तर महाराजांना खालू बसून सांगितलं पाहिजे, महाराज कीर्तन मर्यादेमध्ये करा. ध्यानात ठेवा, याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणून या दृष्टिकोनातून कीर्तनाची मर्यादा काय आहेत